हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 37-38. यद्यपेत्य न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. यदि जर अपि सुद्धा एते हे लोक नाही पश्यन्ति पाहतात लोभाने उपहत व्याप्त झालेले चेतसः त्यांचे हृदय कुलक्षय कुळाच्या नाशाने कृतम होणारा दोष मित्रद्रोहे मित्रांशी भांडण करून च सुद्धा पातकम पापकर्म कथम का न नाही ज्ञेयम जाणावे अस्माभिः आम्ही पापांपासून अस्मात या निवर्तुतीम थांबविण्यासाठी कुलक्षय कुळाचा नाश कृतम झाल्याने दोषम अपराध प्रपश्यद्भिः पाहू शकणारे जनार्दन हे कृष्ण हे जनार्दन. लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना जरी आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे. तात्पर्य: एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाचे विरुद्ध पक्षाला अज्ञान असावे, परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्याला स्पष्ट दिसू शकतात. म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता. बंधनांचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते, पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले. हरे कृष्ण.